मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता सगळेजण देवदर्शनासाठी निघालेले असतात आणि सगळे रोडनी चाललेले असतात. तर आता इकडं जी उर्मिला आणि मालती आहे आणि विक्रांत त्यांच्या तिघांमध्ये घरी प्लॅन झालेला असतो की एका माणसाला तिथे जी उर्मिला आहे ती म्हणते की मी एका माणसाला पैसे देईल आणि त्याला सगळं सांगायला लावेल. इंद्र आणि राणीचं लग्न झाल्यापासून काय काय घडलं, काय काय नाही घडलं हे सगळं काही मी त्याला सांगून ठेवेल आणि तोच तसंच सगळं काही असं सगळ्यांना सांगेल, सगळ्यांसमोर सांगेल की हे सगळं काय आहे ते. तर आता लगेच म्हणते की म्हणजे तू असं करणार आहे का? तर ती म्हणते की हो. हे बघ आता आपला प्लॅन हा सक्सेस नाही झाला ना, आपण पुढचा काहीतरी करावं लागणार आहे, त्यामुळे आपल्याला हा प्लॅन करून बघावं लागणार आहे. आणि हे बघा राणी इंद्र लवकरच वेगळे होतील. मालती आई तुम्हाला ते निमित्तच होईल ना, ते गुरुजी सांगतील मग काय काय वाईट आहे काय नाही, ती राणीला त्याच्या आयुष्यातून बाजूला करायचं सगळं सांगतील. तर आता लगेच म्हणते की हो ना चालेल मग ठीक आहे करूयात असंच. मग ते असंच प्लॅन ठरवलेला असतो त्याने रात्री. आणि मग ते आता रोडने चालत येत असतात तेवढ्यात राणी आणि इंद्र दोघे पण जोडीने आलेले असतात. तर आता सगळेजण ते म्हणतात की हे बघ चिकू म्हणते की हे बघ राणी आणि इंद्र दादा, इथं जे सगळेजण जोडी हे वाजताय ना कपल, ही देवाची घंटी तसंच तुम्हाला दोघांना पण वाजवायची बरं का. ते पण तू राणीला उचलवून घ्यायचं आणि मगच वाजवायची. तर राणी म्हणते की चिकू ग बस काही पण नको बोलूस. तर आता चिकू म्हणते की मला नाही माहिती, सगळेजण करतायत तुम्हाला करायला काय हरकत आहे का, करा तुम्ही दोघं पण, तुम्ही दोघांनी पण तसंच करायचं असं बोलते. तर आता राणी इंद्र म्हणतात बापरे. तेवढ्यात आता ते विक्रांत आणि उर्मिलाला म्हणतात की पहिले तुम्ही करा कारण की तुम्ही दोघी खूप मोठे आहात. तर ते दोघे तिथे जातात आणि आता जो विक्रांत आहे तो उर्मिला उचलून घेतो, पण त्याला उर्मिला काही झेपतच नाही. तो उर्मिलाला दोनदा घेऊन पडतो पण उर्मिलाचा हात वरती पोहोचत नाही. ते दोघं जण दोनदा पडतात. सगळेजण त्यांच्यावर खूप हसतात आणि म्हणतात की यांना तर नाही जमत आहे आणि त्यांना खूप वाईट वाटतं आणि ते तिकडे निघून येतात. तर आता इकडं राणी इंद्राची वेळ असते. ते दोघं जण येतात आणि तिथे आता जो इंद्र आहे तो राणीला एक पाय खांद्यावर हातात घेतो आणि एक पाय त्या पायावरती ठेवायला लावतो आणि तिला उचलून उभा करतो आणि ती लगेच ती बेल वाजवते. हे बघून सगळ्यांना खूप आश्चर्य होतं. मालतीला तर खूप राग येतो. तर आता लगेच जो इकडं अजित असतो तो अजित त्यांचा व्हिडिओ आणि फोटो वगैरे काढून घेतो आणि राणीला त्यांना खूप आश्चर्य वाटतं कारण की राणीच्या हाताने ती बेल वाजते, ती घंटी वाजते. तर आता इंद्र लगेच राणीला खाली उतरवतो. तेवढ्या तिथे जी बाई असते देवीची सेवा करणारी ती येते आणि म्हणते की खरंच पोरांनो तुमची जोडी 7 जन्मासाठी बांधली गेली, आता नाही तुटू शकत सहजासहजी असं म्हणते. आणि खरंच तुम्ही एक नंबर जोडपं आहेत असं त्यांना म्हणते आणि जाते, त्यांच्यावर आशीर्वाद देते त्यांना आणि तिथून जाते. तर आता ते दोघं सगळेजण देवाचं दर्शन वगैरे घेतात आणि आता सगळेजण बाहेर येतात. बाहेर आल्यावरती आता तिथे जे बाबा असतात ते बाबा तिथे उभा असतात. तर ते म्हणतात इकडे महाडिक कुटुंब देवीच्या दर्शनासाठी आला आहे, तुम्हाला खूप मोठी विनंती आहे, तुम्ही इकडे या असं म्हणते. तर आता ते सगळे जरा तिथे येतात आणि म्हणतात काय झालं बाबा. तर आता ते म्हणतात की बरं तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, तर विचारू सांगू. तर लगेच बालती म्हणते बोला ना बाबा काय सांगायचं आहे. तर आता ते म्हणतात की हे बघा तुमच्यासोबत ही जोडी आली आहे ना, या जोडीसोबत खूप मोठं अपशक घडत आहेत. ही जी राणी जी मुलगी आहे ती तुमच्या आयुष्यात आल्यापासून खूप वाईट वेळ आली आहे तुमच्यावरती, वाईट संकट आले आहेत. हे सगळं ह्या मुलीमुळं घडतं आहे. ह्या मुलीमुळं तुम्हाला मुलाला खूप मोठा जीवाला धोका आहे, तुमच्या मुलगाचा जीव जाऊ शकतो ही जर त्याच्यासोबत राहिली तर. आता लगेच मालती म्हणते काय बोलताय तुम्ही. तर आता लगेच म्हणते की हो. तर मालती म्हणते बघितलं ना आबा, मी तुम्हाला आधीपासून सांगते ही पोरगी नको आहे माझ्या पोराच्या आयुष्यात, पण माझं कुणी ऐकलंच नाही ना. बघितलं का आता काय घडतंय ते, बघून घ्या सगळं काही काय चालू आहे काय नाही. अहो काही कळलं पाहिजे ना तुम्हाला की नाही. अहो आता काय चाललंय हे सगळं काही समजतं की नाही. आता काय करायचं आपण, राणीला आता त्याच्यावर पर्याय म्हणून काहीतरी सांगा. तर आता ते बाबा म्हणतात की पर्याय, ह्या मुलीला तुमच्या घरातून काढून द्यावं लागेल, हिला तुमच्या घरात ठेवता येणार नाहीये कारण की हिच्यामुळेच त्यांना खूप मोठा धोका आहे असं म्हणतात. तर आता लगेच राणी इंद्राला तर खूप टेन्शन येतं. ते म्हणते की आता काय करायचं आपण, त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. तर बघूया आता पुढील भागामध्ये त्यांना कळेल का हा विक्रांत आणि उर्मिलाचा प्लॅन होता. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.